आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी सेवेकरांना खूप खूप शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही आपल्या स्वामीचरणी प्रार्थना. तर आज गुरुपौर्णिमा आहे बघा, आणि गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या स्वामी महाराजांचं आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं. गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला स्वामींजवळ अशी एक प्रार्थनासुद्धा करायची आहे बघा. कारण आजपासून गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी महाराज आपल्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत असतात. यासाठी आपल्या स्वामींसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ही प्रार्थना कोणती आहे की जी प्रत्येक स्वामी भक्तांना न चुकता करायची आहे बघा. वेळात वेळ काढून आपल्या स्वामींजवळ ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि बघा, गुरुपौर्णिमा हा दिवस ज्याप्रमाणे सेवा, उपाय किंवा घरामध्ये पूजा हे सर्व करण्यासाठी महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे ह्या दिवशी दान धर्म करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांना विशेष एक सेवासुद्धा खूप प्रिय आहे बघा. तर ती सेवा आहे बघा, गरजू गरीब व्यक्तींना दान धर्म करणं. तर अशा वस्तू कोणत्या आहे की ज्या वस्तू आपण गुरुपौर्णिमे दिवशी जर दान केल्या तर आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होईल, म्हणजेच गुरुग्रह सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि आपल्या स्वामींचा सुद्धा आपल्याला एक खूप आशीर्वाद मिळेल. तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस जो असतो ना, तो प्रत्येक स्वामी भक्तासाठी बघा खूप महत्त्वाचा दिवस असतो. आपण वर्षानुवर्ष ह्या दिवसाची वाट बघत असतो, कारण या दिवशी आपण आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद घेत असतो. स्वामींचं जेव्हा आपण गुरुपद घेतो बघा, तेव्हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये स्वामींविषयी अखंड विश्वास तर असतोच, पण प्रत्येक स्वामी भक्ताला असं वाटत असतं की आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी घडणार आहेत, माझ्यावर किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आले, तरीसुद्धा माझे स्वामी माझ्यासोबत कायम असणार आहेत, असा आपल्या मनामध्ये स्वामींविषयी एक विश्वास निर्माण होतो. आणि तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते की गुरुपौर्णिमा हा दिवस जो असतो ना, तो दिवस आपल्या गुरूंविषयी म्हणजे स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी आपल्या स्वामींसाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. तुम्ही जेवढ्या जास्त सेवा करणार नाही ह्या दिवशी, तेवढ्या सेवांना तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहात आणि स्वामींचं गुरुपद घेणार आहात बघा. तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहे, आपण एक त्यांचे भक्त आहोत किंवा आपण एक त्यांचे सेवेकरी आहोत आणि स्वामींसारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत. तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना, त्या गोष्टी स्वामींना तुम्ही न मागता सुद्धा स्वामी तुम्हाला देणार आहेत. कारण जेव्हा स्वामींना आपण काही न मागता स्वामींची जेव्हा आनंदाने सेवा करतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपल्याला इतकं देतात ना की काही वेळेला आपली ओंजळसुद्धा ना कमी पडते, एवढं तुम्हाला ते देत असतात. यासाठी सांगते की जेवढी तुम्हाला ह्या दिवशी सेवा करणे शक्य आहे, तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे दिवसभरामध्ये. आता बघा, गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला अगदी घरच्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, तर ह्या संपूर्ण विषयसुद्धा माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. त्याचप्रमाणे बघा, काही महिलांना जर केंद्रामध्ये जाऊन जर गुरुपद घेणं शक्य नाही, तर त्यांनी घरी कसं गुरुपद घ्यायचं आहे बघा, ह्या संपूर्ण विषयसुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्कीच ती बघा आणि स्वामींचं गुरुपद हे तुम्ही नक्कीच घ्या. तर तुम्हाला एक सांगते की गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला स्वामींच्या जवळ प्रार्थना करायची आहे. आता ही प्रार्थना आपल्याला का करायची, तर तुम्हाला सांगते की गुरुपौर्णिमा हा दिवस ना गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं घट्ट करण्याचा दिवस असतो. या दिवशी आपण जेवढ्या स्वामींच्या सेवा करणार ना, तेवढा स्वामींचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो. स्वामी आपल्या सोबत कायम राहतात बघा, आणि स्वामी बघत असतात की कोणता भक्त किती सेवा करतो, किती मनापासून सेवा करतो आणि किती विश्वास आहे, हे ते स्वामी बघत असतात. आणि त्यानंतर स्वामी महाराज त्यांना सुद्धा सेवेचं फळ हे नक्कीच देत असतात. मी सुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये जुनीच आहे बघा, कारण जुने स्वामी सेवेकरी आहेत ना, त्यांना स्वामींच्या सेवेचा अनुभव हा स्वामींनी दिलेलाच आहे. तुम्हाला सांगते की कोणताच असा स्वामी भक्त नाही जुना की त्याला असा स्वामीने अनुभव दिलेला नाही बघा. तुम्हाला सांगते, काही वेळेला काय होतं की स्वामी आपल्याला अनुभव देत असतात, पण काही वेळेला आपण त्यांचे अनुभव हे आपल्या लक्षात येत नाहीत बघा. तुम्हाला सांगते, मी स्वामींच्या सेवेत ना 10 वर्षापासून आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी मी स्वामींच्या सेवेत आले, ते अजूनही स्वामींच्या सेवेत मी आहे. स्वामींच्या सेवेत आल्यानंतर मी स्वामींचं गुरुपद घेतलं आणि त्या दिवसापासून मला जशी शक्य होईल ना तशी मी स्वामींची सेवा करत असते बघा.
या आयुष्यामध्ये ना स्वामी महाराजांनी ना मला खूप अशा अनुभव दिलेले आहेत. तारक मंत्राचा सुद्धा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे बघा. स्वामींच्या प्रत्येक सेवेचा स्वामींनी मला अनुभव दिलेला आहे. अजूनही माझ्यावरती कधी संकट येतं, कधी अडचण येते, अशा वेळेला सुद्धा स्वामी मला अनुभव नक्कीच देतात. आणि तुम्हाला खरंच सांगते की स्वामींसारखे गुरु जर तुम्हाला मिळाले असतील किंवा तुम्ही जर गुरुपद घेतला असेल ना, तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होणार आहे. कारण स्वामी महाराजांसारखे गुरु आपल्यासोबत असल्यानंतर आपल्या आयुष्यात कितीही दुःख येऊ देत, कितीही संकट येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळतो. या दिवशी आपल्या स्वामींविषयी प्रेम, आदर निर्माण करायचा आहे. स्वामींना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून आलेला आहात. जन्म मिळालेला आहे, या जन्मामध्ये तुम्ही मला गुरु म्हणून लाभलेले आहात. पुढचे इतरही जे जन्म आहेत, जे 7 जन्म असतील, जे पण आपले पुढे जन्म मिळणार, त्या जन्मात सुद्धा मला स्वामी तुम्हीच गुरु म्हणून पाहिजे आहात. इतके आपल्याला स्वामींविषयी कृतज्ञता, स्वामींना विनंती करायची आहे की तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत कायम राहावा. मला प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहावा. प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक दुःखातून तुम्ही मला बाहेर काढा. इतकी स्वामींना आपल्याला त्या दिवशी विनंती करायची आहे बघा. आता स्वामींना तुम्हाला कोणती प्रार्थना करायची आहे दिवसभरामध्ये, तर ही प्रार्थना आपल्याला गुरुपद घेतल्यानंतर करायची. आता गुरुपद तुम्ही जर सकाळी घेतलं तर त्याच्यानंतर तुम्ही दुपारी किंवा जरी प्रार्थना केली तरी चालेल. तुम्ही ही प्रार्थना गुरुपद घेतल्यानंतर म्हणजे दिवसभरामध्ये कधीही करू शकता. संध्याकाळी 7 वाजता करू शकता, 8 वाजता करू शकता, 10 वाजता जरी प्रार्थना केली स्वामींना तरी सुद्धा चालेल. पण मी प्रत्येक स्वामी भक्तांना सांगते की आवर्जून ही छोटीशीच प्रार्थना आहे बघा, जी मी तुम्हाला सांगणार आहे. ती छोटीशी जरी असली ना तरी ती खूप काही सांगून जाणारी प्रार्थना आहे बघा. कारण स्वामींना जेव्हा आपण ही प्रार्थना करणार ना, तेव्हा स्वामी ह्यातला प्रत्येक शब्द हे ऐकत असतात आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामधली जी पण व्यथा असेल बघा, जे पण दुःख आहे, जे पण अडचण आहे, ते तुम्ही स्वामींना ह्या दिवशी सांगा. कायम स्वामींना विनंती करा की तुम्ही आमच्यासोबत कायम राहावा. ही अशी विनंती करायची आहे स्वामींना बघा. तुम्हाला सांगते की गुरुपौर्णिमा हा दिवस ना गुरूंविषयी जितकी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो ना, तेवढंच स्वामींविषयी आदर, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस सुद्धा असतो. स्वामींना विनंती करण्याचा दिवस सुद्धा असतो बघा. तर स्वामींना आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करणार आहात बघा, त्यावेळेला दिवा, धूप, आरती सर्व घरामध्ये लावून घ्यायचं. बसण्यासाठी आसन घ्यायचं. स्वामींना मुजरा करायचा आणि हात जोडायचे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. मन एकाग्र करायचे आहे बघा. स्वामी महाराज, मी आज तुमचं गुरुपद घेतलेलं आहे. तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझे गुरु पुढच्या जे पण मला जन्म मिळणार त्या 7 जन्मामध्ये मला तुम्हीच म्हणून गुरु हवे आहात. माझ्या आयुष्यामध्ये आधी मी ज्या पण चुका केल्यात ना, त्या चुकांसाठी मला क्षमा करा. तुमची कृपा माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती कायम राहू दे. माझ्या आयुष्यामध्ये जे पण अडचणी येतील किंवा जी पण संकट येतील, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या. तुमचा एक कृपा आशीर्वाद कायम माझ्यावरती राहू दे. माझ्याकडनं जी पण सेवा होत आहे ती सेवा तुमच्या चरणाची तर रुजू करून घ्या आणि तुमची जास्तीत जास्त माझ्याकडनं सेवा करून घ्या. तुम्ही कायम माझ्यासोबत राहावा. माझ्या आयुष्यामध्ये किती जरी दुःख आली, किती जरी अडचण आली, तरीसुद्धा तुमच्यावरचा विश्वास माझा कमी होणार नाही. अशी स्वामींना अगदी मनापासून प्रार्थना करायची. स्वामींजवळ कृतज्ञता व्यक्त करायची स्वामींविषयी. अशी स्वामींजवळ अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे बघा. तुम्हाला सांगते, तुम्हाला जर अजून काही तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील त्याही तुम्ही बोलू शकता प्रार्थनेमध्ये. पण ही प्रार्थना ना नक्की करा. कारण गुरुपौर्णिमे दिवशी जो स्वामी भक्त ही प्रार्थना स्वामींना करतो ना, तो स्वामी भक्तांना आयुष्यामध्ये किती जरी अडचणी, किती जरी संकटे जरी आले ना, तरी सुद्धा स्वामी त्याच्यासोबत कायम असतात बघा. कारण आपण गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींजवळ ही प्रार्थना केली आहे. स्वामींविषयी आपण एक कृतज्ञता व्यक्त केली आहे बघा. तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू दान करायच्यात बघा. गुरुपौर्णिमे दिवशी ज्याप्रमाणे पूजेला, सेवेला महत्त्व आहे ना, त्याचप्रमाणे ना दान धर्म करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कारण आपण काही वस्तू जेव्हा दान करतो ह्या दिवशी, त्यावेळेला आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, गुरुग्रह मजबूत होतं बघा. आणि ज्यांचा गुरुग्रह मजबूत असतो ना, त्याला कोणत्याच कामामध्ये कधीच अडथळे येत नाही. त्याचं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या शक्य होतात. यासाठी सांगते की आवर्जून मी ज्या वस्तू सांगणार त्यातली तुम्ही एकतरी वस्तू नक्कीच दान करा. आता ह्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाणार, तुम्हाला शक्य असेल, जवळपास बाबा केंद्र आहे, तिथे जावा. नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जावा किंवा महाराजच्या मंदिरात जावा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही येण्या जाणाऱ्या भाविक जे भक्त असतात त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून त्या मंदिरात जाऊन तुम्ही 1-2 दर्जन केळी देऊ शकता किंवा बेसनाचे लाडू देऊ शकता
की तिथं नैवेद्य अर्पण करून येणं जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा तो प्रसाद म्हणून दिला जाईल. त्या गरीब व्यक्ती या तुम्हाला मंदिराच्या बाहेर सहज मिळून जातात बघा. त्या ठिकाणी तुम्ही जावा. एखादी गरजू गरीब व्यक्ती बघा, तिला कोणत्या गोष्टींची नक्की गरज आहे हे बघा आधी. तिला गरज नसताना तुम्ही कोणतीही गोष्ट तिला देऊ नका. तिला जर काही पदार्थ खाण्यासाठी लागणार असेल तर तुम्ही तिला अन्नदान करू शकता. भले तिच्याकडे एखादं वस्त्र नाही तर तुम्ही तिला एखादं वस्त्र घेऊन तिला मदत करू शकता. तिला पायामध्ये घालण्यासाठी चप्पल हवी असेल तर तुम्ही एखादी चप्पल घेऊन सुद्धा त्या व्यक्तीला दान करू शकता. असं नाही की दान धर्म करायचं म्हणजे अन्न वस्त्र एवढ्याच वस्तू दान करायच्या. तुम्हाला जी वस्तू दान करणं शक्य आहे ती वस्तू तुम्हाला दान करायची आहे बघा. एखाद्या अनाथाश्रममध्ये तुम्हाला जर जाऊन तिथं अनाथाश्रममधल्या मुलांना, लहान मुलांना जर तुम्हाला शक्य असेल की वह्या पुस्तकं ह्याची जर मदत करणं तुम्ही तेही करू शकता. एखाद्या वृद्धाश्रममध्ये जाऊ शकता. तिथे जे वृद्ध आजी आजोबा असतात त्यांना काही वस्त्रांची गरज आहे किंवा त्यांना कोणत्या वस्तूंची गरज आहे हे तुम्ही बघू शकता. त्या दिवशी जवळपास असतील तर तिथे जाऊन तुम्ही त्या वस्तूंची त्यांना दान करू शकता. किंवा त्या आश्रमामध्ये तुम्ही डाळ, गूळ, जे पण काही तेल असतं, जे पण खाण्याचे पदार्थ असतात ते तुम्ही दान करू शकता. हे बघा, दान धर्म करणं ना हे खूप महत्त्वाचं असतं. कारण गरजू गरीब व्यक्तीला जेव्हा आपण काही वस्तू दान करतो ना तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा जो असतो ना तो आपल्याला एक आशीर्वाद देतो. आणि जेव्हा तिचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो ना तेव्हा आपल्या आयुष्यात ना सगळं चांगलंच घडतं बघा. ह्यासाठी सांगते की जेवढं तुम्ही सेवा करताय ना, जेवढं तुम्ही पूजा करताय तेवढं ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. स्वामी महाराजांना ना ह्या गोष्टी विशेष प्रिय आहेत बघा. आणि आपले स्वामी हेच बघत असतात की आपलं मन किती शुद्ध आहे, आपली भक्ती किती शुद्ध आहे, आपण एखाद्या विषयी कसा विचार करतो, आपल्याला गोरगरिबांची किती दया येते, हे सगळं स्वामी बघत असतात बघा. यासाठी सांगते की ह्या दिवशी आवर्जून आपल्या स्वामींना प्रार्थना नक्की करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता. तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.